चप्पल गायब करायची. समजा एखादा म्हातारा माणूस आलाय बाबा, तो चप्पल घालून जाणार कसा? त्याच्यासमोर दुसरा पर्यायच नाही हो, रिक्षा करूनच जायला पाहिजे त्या माणसाने. की जेणेकरून याचा एकच उद्देश होता की माझ्याकडे असणाऱ्या पेशंटची संख्या कमी व्हावी. अतिशय प्रामाणिक आणि चांगला उद्देश होता त्यांचा बहुतेक. आणि मी सीसीटीव्ही फुटेज स्टेशनला हजर केले, रीतसर कंप्लेंट केली. त्यावेळेला त्यातल्या एका माणसाने लिहून दिलं की मी परत यांच्या नादाला लागत नाही. तो दुसरा माणूस होता शिंदोळकर, तो अतिशय उपद्व्यापी आहे. त्याने काय केलं, इतर फ्लॅट धारकांना आपल्या पाठीशी घालून सिनियर सिटीजनला पुढे केलं. त्याचं नाव होतं घेवारी. आणि त्यावेळेला ते घेवारी, श्रीमती नायडू, श्री व सौ इरकल की जो आता सध्या आरोपी आहे, आणि शिंदोळकर अशा विकृत मनप्रवृत्तीच्या माणसांनी कमिशनर ऑफिसमध्ये माझा व्यवसाय बंद व्हावा, या ठिकाणी सगळ्या इलिगल ऍक्टिव्हिटीज चालतात, माझं वागणं कोणत्याही रुग्णांशी चांगलं नाही, या ठिकाणी जी होम हवनं चालतात त्या धुरामुळं सिनियर सिटीजनना त्रास होतो, या ठिकाणी अतिशय इलिगल ऍक्टिव्हिटीज बरोबर अस्वच्छता मेंटेन केली जाते, असे नको ते खोटे आरोप करून त्यांनी कमिशनर ऑफिसमध्ये पहिल्यांदा माझ्या विरोधात तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर तीच तक्रार कॉर्पोरेशनमध्ये गेली, DHOला गेली. ते सगळेजण मिळून माझं प्रेमायसिस त्यांनी बघितलं. त्यांनी मला सांगितलं की डॉक्टर साहेब तुम्ही काही काळजी करू नका, तुमचं प्रेमायसिस फार स्वच्छ आहे, सुंदर आहे, तुम्ही फार जेन्युइन अर्थाची प्रॅक्टिस करत आहात आणि अशा प्रॅक्टिसची गरज लागते. त्याच वेळेला आमचे जे इन्स्पेक्टर साहेब आहेत पुजारी म्हणून, मी फार त्यांचा आदर करतो आणि त्यांनी खरंच खूप चांगल्या पद्धतीनं काम निभावले माझ्या बाबतीत. ते स्वतः आले, त्यांनी स्वतः सगळी व्यवस्थित पाहणी केली आणि इथल्या फ्लॅटधारकांना समजावून सांगितलं इथं कुठलं इलिगल चाललेलं नाही आहे, लिगल माणूस आहे, तो व्यवस्थित प्रॅक्टिस करतो, त्याला प्रॅक्टिस करू द्या. पण या लोकांना बसवलेलं नाही. त्यांनी काय केलं, बरोबर पाण्याची टंचाई होती, त्याच्यामुळे मी माझी पाण्याची वेगळी टाकी बसवलेली आहे. बरं, पाण्याच्या टाकीचं कनेक्शन सुद्धा वेगळ्या जुन्या विहिरीतून घेतले की जी विहीर गेल्या 20 वर्षापासून वापरली जात नाही. या विहिरीतून मी कनेक्शन घेऊन माझ्या कमर्शियल प्रेमायसिससाठी मी टाकी बसवल्यानंतर शेवटी रुग्ण येतो, पंचकर्म होतात, त्यांची सेवा करायला पाहिजे, त्यांना कुठल्याही पद्धतीची पाण्याची कमतरता भासू नये म्हणून मी टाकी बसवली. तर ह्या महाशयाने, शिंदोळकराने माझ्या प्लंबर समोर, माझ्या बाकीच्या कामगारांसमोर धमकी दिली, तुमची टाकी तोडून टाकतो बघा, तुमचं पाईपलाईन तोडून टाकतो बघा, तुमची केबल तोडून टाकतो बघा. आणि बरोबर त्या महाशयाने ते काम केलं सुद्धा. दुसऱ्या दिवशी मी टाकी बसवली, मला वाटलं इझिली घ्यावं, असं काय कोण करायला जाणार नाही. तर त्या महाशयाने ते केबल जी आहे ती तोडून काढायचा प्रयत्न केला. त्याची सीसीटीव्ही फुटेज ऑलरेडी मी स्टेशनला दिलेली आहेत. ते फुटेज दिल्यानंतर मग मला सांगितलं की तुम्ही डॉक्टर साहेब कॅमेरा बसून टाका. मग मी रीतसर कॅमेरा बसवला. कॅमेरा बसवल्यानंतर परत हे जे मिस्टर आणि मिसेस इरकल आहेत ते स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की कॅमेरा काढून टाकायला सांगा. स्टेशन मास्टरने त्यांना खोळ्यात काढलं. कॅमेरा सेफ्टीसाठी असतो, कुठली चोरी झाली, कुठल्याही प्रकारचं जर काही विकृत कृत्य झालं तर ते दिसावं म्हणून कॅमेरा असतो, कॅमेरा काय काढता येत नाही. तर त्या बाईनी काय केलं, तो कॅमेरा जो काय टेरेसवर संपूर्ण दिसतोय तो फक्त माझ्या त्या टाकीपुरताच व्हावा म्हणून स्टेशन मास्टरवर बळजबरी करून त्याला बोलवलं. त्याचं नाव कल्की आहे. त्याला बोलून त्यांनी सांगितलं की डॉक्टर साहेब एक काम करा, ती बाई बिचारी म्हणे काहीतरी सकाळी किंवा संध्याकाळी फिरत असते आणि तिचे व्हिडिओ व्हायरल होऊ नयेत म्हणून तुम्ही फक्त कॅमेरा तुमच्या टाकीपुरता मर्यादित ठेवा. माझ्या कॅमेऱ्यामध्ये फक्त टाकी दिसत होती. अशा वेळेला म्हणजे त्यांनी पहिल्यांदा बरोबर रीतसर प्लॅनिंग करून कॅमेराचा जो फोकस आहे ना तो टाकीपुरता मर्यादित केला. आणि मग शुक्रवारी गुड फ्रायडेला त्याला काही काम नव्हतं, सुट्टी होती, त्या माणसाने आउटलेट बंद केलं. ते आउटलेट का बंद झाले म्हणून त्याला माहित होतं की माझे कामगार 6:15 वाजता जाणार, मी स्वतःच वर जाणार. मी स्वतः वर गेलो. मी वर गेल्यानंतर आउटलेट चालू करताना पहिल्यांदा ती बाई माझ्या अंगावर आली. बरं, ती बाई आली, ती आली, आता बाईच्या अंगावर आपण कसं जायचं म्हणून मी स्वतःला सावरायला गेलो. हळूहळू मी लांब होत गेलो. तसं तो माणूस माझ्या अंगावर आणि त्याने पहिल्यांदा माझ्या हाताला मोबाईल काढून घेतला. मोबाईल काढून घेत असताना शिवीगाळी केली, मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडे काहीतरी टोकदार वस्तू 6-6:30 दरम्यान होता. माझ्या हातावर इथं ओरखाडे झाले, हा सगळा रक्तबंबाळ झाला. ते सगळे व्हिडिओज आपण व्यवस्थित स्टेशनला दिलेले आहेत आणि मला टिळकवाडी पोलीस स्टेशनकडून व्यवस्थित सहकार्य पण लाभलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर व्यवस्थित FIR झालेला आहे. तर विषय हा डॉक्टरांवर हल्ला हा एवढाच मर्यादित नाही आहे. कुठल्याही व्यावसायिकावर हल्ला असू दे, पर्सनल लेवलला जाऊन किंवा व्यावसायिक लेवलला जाऊन एखाद्या माणसाचं मानसिक खच्चीकरण करणं, त्याच्या ग्राहकांसमोर त्याला शिव्या देणं किंवा त्या ग्राहकांना चुकीची काहीतरी माहिती आहे, त्याचे व्हिडिओज आहेत. माझ्या समोर ती नायडू मॅडम म्हणून आहे वरच्या बाजूला, किंवा ती चंदा इरकल म्हणून आहे. या CCTV फुटेजेस आहेत माझ्याकडं. त्यांनी माझ्या पेशंटला माझ्या समोर शिव्या द्यायचा प्रयत्न करतात. माझ्या समोर सांगतात की तुम्ही इथं कशाला येता, तुम्ही इथं चिकित्सेला येऊ नका.
तिथे घेवारी म्हणून आहे, वयोवृद्ध माणूस आहे, आजोबांसारखा माणूस आहे. आजोबांसारखा मी म्हणू शकत नाही, कारण की माझ्या आजोबांची वृत्ती किंवा विचार एवढे खालच्या घराचे नव्हते, पण तो आजोबांसारखा दिसतोय असं आपण समजूया. तर तो माणूस माझ्याकडे जो गेले 20 वर्ष झालं पौराहित्य करणारे भनंगे गुरुजी आहेत, त्यांना रस्त्यात भेटून सांगतात की तुम्ही यांच्याकडे कशाला जाता, हा माणूस चुकीचा आहे, हा माणूस हरामखोर आहे म्हणून. म्हणजे राक्षसी वृत्ती किती असू शकते. बरं, या उपद्व्यापी वयोवृद्ध माणसाला माझ्या व्यवसायामुळे काय अडून राहिलंय? हाच वयोवृद्ध माणूस डीएच ऑफिसमध्ये जातो, म्युन्सिपाल्टीमध्ये जातो, कमिशनर ऑफिसमध्ये जातो, मी सिनियर सिटीजन आहे म्हणतो, रडतो आणि काहीतरी नाटकी पद्धतीने एखादी फॉल्स कंप्लेंट तयार करायचा प्रयत्न करतो. बरं, माझा व्यवसाय ग्राउंड फ्लोअर आहे, माझ्या शेजारी कुठलाही फ्लॅट नाही आहे. माझा जो ग्राउंड फ्लोअर आहे, माझ्या शेजारी सगळे शॉप्स आहेत. माझं कमर्शियल प्रिमायसेस आहे, मी कमर्शियल प्रिमायसेस पद्धतीने ठेवतो. राहिला भाग आमच्या फ्लॅट धारकांना अडचणी उत्पन्न होण्याचा, त्यांना उतरण्यासाठी आणि वर जाण्यासाठी वेगळा नवीन रस्ता आहे हो. त्या रस्त्याने त्यांनी खुशाल जाऊ देत, किंवा समजा तुम्हाला माझ्या समोर जायचं असेल तर बिंदास जावा, पण ऍटलिस्ट अरे तक्रारी तरी करू नका, त्रास तरी देऊ नका, अंगावर हल्ले तरी करू नका. बायकांचा घोळका उपलब्ध केला त्यांनी. ती अलका हवालदार नावाची बाई आहे, तिनं 4-5 बायकांचा घोळका उपलब्ध करून माझ्या अंगावर सोडायचा प्रयत्न केला. माझी मिसेस त्यावेळेला फुटेजेस काढत होते, तर ते फुटेजेस हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला, मोबाईल हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला. तर हे अतिशय लाजीरवाण आहे. एक तर व्यावसायिक आहे, तो व्यवसायाबरोबर तो सेवा देतो. बरं, ती सेवा समाजासाठी आहे. बाबा, समाज विघातक काहीतरी कारवाई आहे, काहीतरी टेररिस्ट आहे, काहीतरी दारू विकतोय, गांजा विकतोय किंवा इलिगल काहीतरी ऍक्टिव्हिटीज असली तर ठीक आहे हो. इथं सगळं वातावरण अतिशय शुद्ध सात्विक आहे, सकाळ संध्याकाळ अग्निहोत्र होतं. इथं सगळे वयोवृद्ध पेशंट्स येतात, त्या रुग्णांना पंचकर्मांपासून योग थेरपीपर्यंत सगळे उपचार आपण उपलब्ध करून देत आहोत. गेल्या 20 वर्षापासून तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार करण्याचं व्यवस्थित कार्य आपण करत आहोत. अशा वेळेला अशा माणसाला त्रास देणं, त्याच्या कुटुंबाला त्रास देणं, धमकावण्याचा प्रयत्न करणं, हे सगळं लाजीरवाण आहे. तर माझी विनंती आहे की फक्त एखाद्या रेसिडेन्शियल अपार्टमेंटमध्ये असलेल्या व्यावसायिकाचं गाऱ्हाण नाही, हे डॉक्टराचं गाऱ्हाण आहे. कितीतरी अपार्टमेंट्समध्ये ग्राउंड फ्लोअरला आयुष क्लिनिक चालू आहे, त्यांना पण हे कदाचित त्रास होत असतो. तर माझी विनंती आहे या माध्यमांतर्फे सगळ्या समाजाला की कृपया असल्या प्रकारची आसुरी वृत्ती बाळगणं मूर्खपणाचं लक्षण आहे. ती व्यक्ती काय करते, त्याचा व्यवसाय कुठला आहे, तो व्यवसाय पूरक आहे का? एखाद्या म्हाताऱ्या माणसाला जर अडचण आहे तर शेवटी माझ्याकडेच येणार हो, माझ्या अपार्टमेंटमधला, आणि त्याची सेवा करणं माझं काम आहे. पण याचा अतिरेक करून व्यवसाय बंद व्हावा, हा हरामखोर डॉक्टर आहे, हा मूर्ख डॉक्टर आहे, अशी काहीतरी बतावणी करून माझ्या व्यवसायाचं जे काही खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होतो थांबवावा.